तर आज आहे माझा गावामध्ये 4था दिवस आणि आज शेवटचाही दिवस इथं गावामध्ये आहे, कारण आम्ही आता लगेच कोल्हापूरला चालू आहोत. आज पहिले तर देवदर्शन वगैरे करून घेतलं, पुन्हा बाळूमामाचं दर्शन वगैरे करून घेतलं. आमच्या गावामध्ये आज साखर वाटली जाते जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी. गावातला प्रत्येक व्यक्ती सगळ्या देवांना किंवा सगळ्या माणसांना साखर वाटतो, ही प्रथाच आहे. आणि त्यानंतर गजी वगैरे चालू झाल्या, गजी वगैरे बघितल्या. त्यानंतर आमची जत्रा होती, मग त्याची पण तयारी केली आम्ही, कारण जायच्या आधी हेही करायचं होतं. जत्रा वगैरे करून झाली आणि पहिलं तर वातावरण चांगलं होतं, पण त्यानंतर इतक्या जोरात पाऊस पडत होता ना की पूर्ण अंगण भिजलं होतं आणि सोबत ऊन पण येत होतं. त्यामुळे की नाही वेगळंच वाटत होतं. त्यानंतर अंगण वगैरे लोटलं. नेहमीच असंच असतं की 1 दिवसासाठी कपडे घेऊन जातो, पण 2 दिवस तर राहतोच. यावेळी आम्ही 2 दिवसाचे कपडे घेऊन गेलो होतो, पण 4 दिवस राहिलो, कारण जेव्हा जेव्हा तिकडे जातो ना काही ना काही कामं समोर येतात आणि ती करायचीच असतात. पण रेनबो इतका मस्त आला होता ना, खूप छान. सगळं आम्ही आवरून तिथून पुढे आम्ही कोल्हापूरच्या तिकडे निघालो, कोल्हापूरला जायला. 5-6 वाजले होते, पण वातावरण खूप मस्त होतं. ओके, बाय.